नमस्कार मंडळी, मी रुपेश आणि तुम्ही पाहत आहात आर के मुंबई यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. थंबनेलवरून तुम्हाला माहितीच पडलं असेल की मी आज कुठे चाललो आहे. तर आज आपण जाणार आहोत विरारच्या जीवदानी मंदिरमध्ये. तर आता मी आहे विरारच्या स्कायवॉकवरती. तर चला मग जाऊया इथून आपण विरारी जीवदानी मंदिरला. कसं जातं इथं रिक्षाने उतरलो आहे. रिक्षाने उतरलोच ना की समोरच अशी पायवाट आहे. दुकानं वगैरे चालू दिसतील तुम्हाला. इथे काही खाय प्यायची दुकानं आहेत. मित्रांनो, तुम्ही जीवदानीच्या पायथ्याशी आलात ना की तसंच तुम्हाला ना इथे एक प्रसादालय दिसेल. हे प्रसादालय आहे आणि हा एंट्री आहे. एंट्रीच्या पाठीमागेच ना इथे हा शू स्टँड आहे. इथे चप्पल वगैरे काढा. आणि हा पायी जाण्यासाठी मार्ग आहे. इथे 1400 काहीतरी अशा पायऱ्या आहेत. 1400 पायऱ्या चढून तुम्ही वर चढू शकतो. आणि त्याच्याच बाजूला ना पुढे समोर जिकडे दाखवतोय तिकडे आपल्याला जायचं आहे. आपण रोपवेने जाणार आहोत. तर पहिल्या आधी चप्पल काढूया. इथे चप्पल इथे ठेवूया. म्हणजे चप्पलवरती अलाउड नाही आहे. जेव्हा तुम्ही चप्पल ठेवता ना, चप्पल दिल्यावरती असं एक कुपन दिलं तर ते कुपन सांभाळून ठेवायचं की जेणेकरून तुम्हाला परत येताना हे कुपन दाखवलं तुमची चप्पल तुम्हाला परत मिळेल. आता दुपारचे वाजले आहेत साधारण 2:20 झाले आहेत. चालत जायचं म्हणजे आणि चालत यायचं म्हणजे खूप वेळ लागेल आणि ऊन पण भरपूर आहे. तर आता आम्ही काय करणार, पायी चालत नाही जाणार आहोत. आपण जाणार रोपवेने. तर तुम्हाला दाखवतो रोपवेने कसं जातं येतं, किती रुपये तिकीट आहे. चला मग पुढे. रोपवेचा असा काही इंटरफेस आहे. जीवदानी फ्युनिक्युलर रोपवे. आणि जीवदानी रोपवेच्याच खाली ना एक जीवदानी देवी संस्थानाचं डायलिसिस सेंटर पण आहे. असा काय इंटरफेस आहे. आज काय मंगळवार आहे. आज काय एवढी गर्दी नाही आहे. आता इथे भरपूर गर्दी असते. रोपवेमध्ये बसलो आहे. 250 रुपये तिकीट आहे रिटर्नची. वर जायला आणि खाली यायला. 5 मिनिटात वर जातो, 5 मिनिटात खाली आलं होतं. आणि जर तुम्ही पायथ्यापासून जर तुम्ही चालत जर 1400 शेड आहेत साधारण. नाही म्हटलं तरी पाऊण तास ते 1 तास लागतो. पाऊण तास पकडून चाला, 45 मिनिटं तरी लागतात. पण आता दुपारचे मला ना 2:20 झाले होते. आता एवढ्या दुपारचं मी वर चढेन, परत मी खाली येईन, तर म्हटलं खूप दमाला होईल. आता एरवी मी 4-5 वेळा गेलेलो आहे. मी नेहमी गड चढून जातो, गड चढून येतो. पण आज मला पण एक्सपिरियन्स करायचं होतं की रोपवे कसा आहे. मी फर्स्ट टाईम कुठल्या रोपवेमध्ये बसलो आहे. मी रायगडला पण गेलो, तर रायगडला पण मी रोपवेने कधी गेलो नाही. तर फर्स्ट टाईम मी आज रोपवेला बसलो आहे आणि खूप मजा येते. रोपवेवरनं चढताना खाली नजारा खूप छान आहे. तुम्हाला दाखवतो मी. आणि या रोपवेमध्ये ना 4 डोअर आहेत. 4 डोअरमध्ये कमीत कमी 2 सीट आहेत समोरासमोर. एका सीटवरती कमीत कमी 8 ते 10 माणसं, म्हणजे 10 ते 20 एका डोअरमध्ये बसू शकतात. आणि एकच डब्बा आहे. एका डब्यामध्ये 4 डोअर आहेत. आज पब्लिक कमी आहे, मंगळवार आहे, खूप गर्दी कमी आहे. रविवारचा आला तर खूप गर्दी असते इकडे. उभं पण राहायला मिळत नाही. चला आता आलं आहे, आपण वरती आलो आहे. आता रोपवे उघडेल.
मित्रांनो बुटं तर तुम्ही खालीच काढून ठेवून आला असाल ना तर रोपेमधून उतरल्यानंतर एक लिफ्ट आहे, त्या लिफ्टने पण वर जाता येतं. आणि बुटं जर काढली नसतील तर ते बुटं बहुतेक तिकडे पायी चालत पाठवतात. बुटं जर काढलेली असतील ना तर तुम्हाला ह्या लिफ्टने वर जाता येईल. तुम्हाला दाखवतो एक लिफ्ट आहे. जीवदानी माता मंदिर, सप्तशृंगी आईचं मंदिर आहे ना, त्यापेक्षा 3-4 पट वर आहे. दर्शन घेतलं पण दर्शन घेताना कॅमेराचा अलाउड नव्हता तिकडे, म्हणजे व्हिडिओ शूटिंग करता आलं नाही. दर्शन घेऊन आता बाहेर आलो. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर असं वरती चढायला एक रस्ता आहे, तुम्हाला दाखवतो काय आहे. वरती पण छोटे छोटे मंदिर आहेत, ते पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आणि वर जाऊन ना परत इथे यायचं खाली रोपवेला. बघा असं लिहिलं आहे पेनिक्युलर रोपवे. आता सध्या आपण वरती जाऊ. तुम्हाला एक प्रथा दाखवतो इकडची काय होती पहिली, ती आता बंद झाली आहे. इथे ना गडावरती कोंबडे बकरे बलिदान करायचे पहिले. बकरे आणि कोंबडे बलिदान करायचे, ती पहिली प्रथा होती, पण ती आता नाही आहे. पण तीच प्रथा आता पायथ्याच्या खाली, म्हणजे जिथून आपण आलो तिथे नाही, त्याच्या दुसऱ्या बाजूला जिथे 5 पायरीकडे रोड जातो ना, त्याच 5 पायरीच्या गडाच्या खाली तिथे ते बलिदान करतात. आणि तिथेच ते बलिदान चढवले जाते आणि तिथेच त्यांचं ते जेवण करून ते लोक निघून जातात. मित्रांनो, जीवदानी मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर ना वरती येतो आपण. वरती आल्यानंतर मंदिर आहे, महाकाली देवीचं मंदिर आहे आणि अजून इथे एक छोटं मंदिर आहे आणि तिथे पण एक छोटं मंदिर आहे. आणि त्याच्या इथेच ना एक दगड आहे इथे. त्या दगडाला पैसे कसे चिटकवायचे बघा, ते सर्वजण ट्राय करतात. आणि हे पैसे चिपकवताना पडले ना खाली, ते डायरेक्ट ह्याच्यामध्येच खाली जातो. गेले खाली, गेले खाली.
हो गया अभी अभी मत ढूंढो उसको. तर मित्रांनो हे बघा असं प्रसादाची वडी आहे. 21 रुपये वडी आहे. प्रसाद तर मी घेतला आहे. आणि आपण थोडा बाहेरचा नजारा बघण्यासाठी ना एक पायी वाट जाण्यासाठी 5 पायरीकडे थोडं जाऊन येऊया. थोडं वरती जाऊया आणि परत पाठवूया. मग तुम्हाला बघता येईल की ह्या डोंगरावरून कुठे कुठे काय काय बघता येतं ते. मित्राचे दुपारचे 2:45 झालेत. मी चप्पल नाही घातले आणि उन्हातनं पाय भाजत आहेत. तर पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो की जीवदानी मंदिराच्या डोंगरावरून खाली विरार कसं दिसतं ते. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. हे मंदिर आहे जीवदानीचं. इथूनच आपण खालून असे वर आलो इथे. आणि हा 5 पायरीकडे जातो रस्ता. आणि हा वरून असं दिसतं एकदम. हे एक स्टेडियम आहे इथे विरारचं. आणि इथं फुलपाड्याचं ना एक छोटंसं धरण आहे इथे. हे बघा दिसतंय ना इथे एक छोटंसं धरण आहे फुलपाड्याचं. हा फुलपाडा एरिया पूर्ण. आणि इथे ना सोलर सिस्टम लावलेली आहे पत्र्यावरती. मित्रांनो आता वरून मी जास्त काय दाखवू शकत नाही कारण की ऊन एवढं आहे. आणि चपला आपण पायथ्याशी ठेवलेले आहेत. पाय खूप भाजत आहेत. तर मला जेवढं दाखवता आलं ना तेवढं मी दाखवलं आहे. पाय एवढे गरम गरम झालेत माझे. जाऊन देवीचं दर्शन घेतलं आहे आणि आता परत रोपवेमध्ये आम्ही आलो आहे. आता रोपवेमधून आपण खाली चाललो आहे. तर रोपवेमध्ये ॲक्च्युली ना 2 डबे आहेत. एक वर जायला एक खाली यायला. आणि त्यांचं ना ते पुढे जे सर्कल दाखवून त्या सर्कलमध्ये ना जी खाली उतरणारी जी आहे ना डब्बा तो एका साईडला होतो आणि वर येणारा डब्बा एका साईडला होतो. रूल एकच आहे. फक्त इथे वर खाली व्हायला तसे 2 बाजूला हे केलेले आहेत सर्कल केलेलं आहे. आता तुम्हाला दाखवतो बघा. आता वर येणारी जर ट्रेन आहे ना ती एका साईडला होईल आणि आपण खाली जाणारे आहोत ना ती एका साईडला होईल. बघा हा डब्बा वर येतोय. हा 1 साईडला होईल. आपण या साईडला जाऊ आणि या साईडला आले. पहिलं मित्रांनो रोपवे कशी चालते जीवदानी. आता ही वर गेली आणि आता ही खाली जाईल. आता या पहिल्या ट्रॅकला आपण मूळ ट्रॅकला परत येऊ. जीवदानी मंदिराच्या पायथ्याची ना 2 चप्पल स्टँड आहेत. एक रोपवेच्या समोर आहे आणि एक पायी जाण्यासाठी वर जो रस्ता आहे तिथे एक आहे. रोपवेच्या समोर तुम्हाला हा एक चप्पल स्टँड आहे. म्हणजे बरोबर डायलिसिस सेंटर आणि हा रोपवेची एंट्री. घेऊया चप्पल आपण ठेवली आहे. आपला टोकन नंबर आहे 47. हे प्रसादालय आहे. या प्रसादात तुम्ही 12 ते 3 जेवण तुम्ही करू शकता. मित्रांनो जीवदानी देवीचं मी दर्शन करून आलो खाली आणि चप्पल वगैरे घालून बघा. समोरच हे जीवदानी देवी संस्थान हे साईधाम मंदिर ट्रस्टवर प्रसादालय आहे. हे तिकीट काउंटर आहे इथे समोर. हे झिकझॅक पद्धतीने आतमध्ये जायचं. 15 रुपये तिकीट आहे. तिकीट घ्यायचं आणि फर्स्ट फ्लोअरला वरती जायचं. फर्स्ट फ्लोअरला बाहेर जाऊन तिथे खाली यायचं. मित्रांनो माफ करा कारण की मी जेव्हा वरती गेलो दर्शनाला ना तर मुख्य गाभाऱ्यात कॅमेरा अलाउड नव्हता. म्हणजे व्हिडिओ शूटिंग फोटो करायला अलाउड नव्हती. त्यामुळे बाहेरच्या बाहेर जेवढं मला दाखवतं तेवढं मी दाखवलं. खाली आलो तर खाली आल्यानं प्रसादालयाच्या आतमध्ये पण मी तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण की आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती.
जे गेटला सिक्युरिटी आहेत त्यांनी सांगितलं व्हिडिओ काढू नकोस हा, स्ट्रिक्टली सांगितलं. परत मी बाहेरून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तेव्हा पण त्यांनी मला सांगितलं हे व्हिडिओ काढू नको. त्यांना म्हटलं काका बाहेरून व्हिडिओ काढायचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तो नाही इथून काढायचा ना. मग काका माहिती कसं पडेल? तो नाही सगळ्यांना माहिती आहे. काका मला स्वतःला माहिती नव्हतं, तर लोकांना थोडं माहिती पडलं पाहिजे ना. आता जे तुम्ही माझे व्हिडिओ बघताय तुम्हाला पण माहिती पडलं पाहिजे बाबा कुठे काय आहे ते. व्हिडिओ करण्याचा उद्देशच तो आहे की आपण कुठल्या एखाद्या ठिकाणी जातो आहे तर कुठे काय आहे, किती रुपये तिकीट आहे, कुठून कुठे जाता येतं, कसं जाता येतं, त्याचा हा फायदा असतो व्हिडिओ बनवण्याचा. तर मग चला मित्रांनो, शिवधानी मंदिराचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.